नमस्कार सहकारी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या जीवनात कधी ना कधी राजा राणीच्या गोष्टी ऐकल्या असतील. म्हणजे जसं की एक आटपाट नगर होतं, तेथे एक राजा राज्य करत होता. त्याला 2 राण्या होत्या. त्यातली एक होती आवडती आणि एक होती नावडती, वगैरे वगैरे. आठवतंय ना? अशा प्रकारच्या गोष्टी ऐकलेलं आठवतंय ना? पण मित्रांनो, मी आज अशाच एका राजाची गोष्ट सांगणार आहे, पण पूर्णतः वेगळी. तर ती गोष्ट अशी आहे, आटपाट नगर तर नव्हतं, आटपाट देश आहे. तेथे एक राजा राज्य करीत आहे. त्याला एकच राणी आहे ऑफिशियली, ती पण नावडती. म्हणून त्या राजाने ती राणी केव्हाच त्यागलेली आहे. आता त्या राजालाच माहीत असं वागण्याचं कारण काय. त्या राजाचा म्हणजे त्या क्रूर राजाचा त्याच्याही पेक्षा क्रूर सेनापती आहे, जो त्या आटपाट देशाच्या भल्या लोकांवर सातत्याने अन्याय, अत्याचार, जुलूम करतोय. जनता उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहते, राग मनात साठवते. रागाचा उद्रेक केव्हा होईल सांगता येत नाही. राजा मात्र मस्त आरामशीर जीवन जगतोय. करोडो रुपयांचं विमान, लाखो रुपयांचे भरजरी वस्त्र, लाखोंचा गॉगल, लाखो रुपयांचा पेन, मेजवानीसाठी लाखो रुपयांचे मशरूम, जगभर प्रवास, आणि तोही जनतेच्या पैशावर. हे सर्व त्या गोरगरीब जनतेच्या पैशावर बरं का. आता या गोष्टीत नोंद करण्यासारखी आणखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे त्या राजाचा जीव काही उद्योगपती पोपटांमध्ये अडकला आहे. म्हणजे त्या उद्योगपती पोपटांच्या पंखाला किंवा साधं पिसाला जरी हात लागला कुणाचा, की मग राजा पिसाळतो. आणि जिथं रागावून पिसाळून चालणार नाही, तिथे सरेंडर होऊन त्या पोपटांना वाचवतो. आता असा हा राजा आणि त्याचा तो 150 सेनापती यांना आवरणार तरी कोण? त्यामुळं या गोष्टीचा शेवट काय होणार हे बघत बसायचं का या गोष्टीचा शेवट आपण लिहायचा, हे ज्याचं त्यानं ठरवावं लागणार आहे मित्रांनो. जय भीम, जय संविधान.